स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। महायुतीच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे शपथविधी झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याने त्यात गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने चोपड्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे भरवून कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। खऱ्या अर्थाने आज चोपडा तालुक्यामध्ये शिवसैनिकाचा उत्साह हा गगनात मावेनासा असा झाला आहे। कारण आताच 2024च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अण्णासाहेब माननीय प्राध्यापक चंद्रकांत अण्णाजी सोनवणे यांना घवघवीत असं 32 ते 33 हजार मतांच्या लीडाने चोपडा तालुक्याने तिसऱ्यांदा म्हणजे ताईंना धरून तिसऱ्यांदा आमदारपद दिलेलं आहे। आणि या चोपडा तालुक्याचा इतिहास आहे 84 पासून बाळूभाऊ कन्हैया यांच्यापासून चोपडा तालुका हा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यासारखाच राहिलेला आहे। आणि आज गुलाबभाऊंना मंत्रिपदाची जी शपथ दिली गेलेली आहे ही त्यांच्या 35 ते 40 वर्षाची शिवसेना वाढीसाठी केलेल्या कार्याची ही पावती शिंदे साहेबांनी त्यांना ही दिलेली आहे। आणि परंतु या पावती मागे चोपड्या जळगाव जिल्ह्यातले जे उर्वरित 4 आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्यामध्ये खास अण्णासाहेबांचा सहभाग आहे। कारण स्वतः पालकमंत्री महोदय मला 12 तारखेला नाशिकला बोलले आहेत की अण्णासाहेब स्वतः गुलाबभाऊंचे नाव म्हणजे माझे नाव मंत्रिपदासाठी सांगत आहेत। म्हणून या मंत्रिपदामागे अण्णासाहेबांचा बी फार मोठा वाटा आहे। हे मी माझ्या झालेल्या संभाषणाने माननीय पालकमंत्री महोदय यांच्या समोर माझे जे संभाषण झालं आहे त्याच्या साक्षीने मी सर्वांसमोर सांगतो आहे। आणि गुलाबभाऊंना मंत्रिपद म्हणजे अण्णांना मंत्रिपद आणि हे दोघं जण जयवीरूची जोडी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चोपडा तालुक्याच्या चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही। कारण गुलाबभाऊंचं विशेष प्रेम चोपड्यावर आहे। डाला कपडा आणि चला चोपडा अशी परिस्थिती गुलाबभाऊची नेहमी असते। आणि गुलाबभाऊ मंत्री झाले म्हणजे असं वाटतं की चोपड्या तालुक्याचाच आमदार हा पालकमंत्री आहे, ही सर्वांची भावना आहे। म्हणून आज सर्वांनी हा आनंद उत्सव साजरा केला आहे। सर्व शिवसैनिकांसाठी आज हे दिवाळीसारखं वातावरण आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।